पालघर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींना पळवण्याच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. नुकतंच वसई आयुक्तालयाने एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये 361 मुलं-मुली ह्या पळवून नेण्यात आलेल्या आहेत असं त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यामध्ये 107 मुलं होती, जवळपास 262 मुली होत्या. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना का पळवलं जातं याची चर्चा सुरू असतानाच वाडा शहरामध्ये एक खळबळजनक घटना घडली. काल संध्याकाळी वाड्यातील पीजे हायस्कूल सुटलं आणि पीजे हायस्कूल मधलीच एक मुलगी जी 6वी इयत्तेत शिकते, स्वरा विश्वास शेलार, ही पोलीस स्टेशनच्या मागेच बरोबर अशोक वनामध्ये ती राहते. ती घरामध्ये जात असताना पार्किंगमध्येच दबा धरून बसलेले 3 तरुण त्यांनी तिला पकडलं, एका मारुती स्विफ्ट गाडीमध्ये कोंबलं आणि त्याच्यानंतर तिने जो आरडाओरड केला त्यावेळेस जे अशोक वनातील नागरिक त्या दिशेने धावले तोपर्यंत पडणाऱ्या पावसाचा फायदा घेऊन ती गाडी सुसाट वेगाने निघून गेली. एकच खळबळ माजली. ही बातमी जेव्हा शहरभर पसरली की स्वराचं अपहरण झालंय त्यावेळेस पूर्ण शहर अक्षरशः हादरून गेलं की संध्याकाळी 6 वाजता शाळा सुटल्यानंतर एका 12 वर्षीय मुलीचं अपहरण होतंय आणि तेही पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या नगरामध्ये. प्रचंड संताप व्यक्त झाला. मुलीचे वडील विश्वास शेलार हे पोलीस ठाण्यामध्ये गेले. संध्याकाळी 6 वाजता तिथे गुन्ह्याची नोंद झाली आणि पोलिसांनी आपली तपासाची सूत्र अगदी वेगळ्याच मार्गाने सुरू केली. 3-4 पथकं नेमली, सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याच्या एक लक्षात आलं की एक संशयास्पदरित्या एक स्विफ्ट डिझायर गाडी जिचा नंबर आहे 7429, जी BT MH 48 BT 7429 ही जी गाडी आहे ही संशयास्पदरित्या पलटाना त्या सीसीटीव्ही मध्ये दिसते. आता या गाडीच्या मालकाचा शोध काढला. तो मालक बरोबर 80 गावातलाच निघाला. त्याला विचारलं तुझी गाडी कोणाकडे आहे. त्यांनी 80 गावातलं समीर ठाकरे यांचं नाव सांगितलं. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास म्हणजे 5 वाजण्याच्या सुमारास समीर ठाकरे यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली आणि एकूणच घटनेचा उलगडा झाला. मुलगी सकाळी 7 वाजेच्या सुमारास सुखरूप सापडली. ज्या शंका कुशंकांना ऊत आला होता, अक्षरशः नको त्या चर्चा घडत होत्या, मात्र त्यापैकी काहीही न घडता मुलीला साधी जखमही न होता किंवा तिला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता ती सुखरूप आई वडिलांच्या छत्रेछायेखाली पुन्हा परत आली. पोलिसांनी अत्यंत कर्तबगारीने तिची सुटका केली. समीर ठाकरे हा आरोपी ज्यावेळेस पकडला तर त्याने सांगितलं की माझ्याच फार्म हाऊसमध्ये म्हणजे 80 गावापासून 3 किलोमीटर असलेल्या ठिकाणी त्याचं एक घर आहे छोटंसं, त्या घरामध्ये तिला खुर्चीला अत्यंत वाईट पद्धतीने तिला बांधून ठेवलं होतं. एक 12 वर्षाची मुलगी हातपाय बांधून तिला एका घरामध्ये कोंबणं हे अत्यंत घाणेरडं कृत्य होतं. समीर जरी घरी होता तर त्याच्या सोबतले जे 2 आरोपी होते ते त्या घरामध्येच होते. पोलिसांना पाहतात ते पळून गेले. मुलगी सुखरूप बाहेर आली. ते 2 आरोपी मात्र पळालेले आहेत. लवकरच त्यांचा शोध पूर्ण होईल की समीरने त्यांची नावं सांगितलेली आहेत. वाडा शेजारीच असलेल्या किनई पाडा किंवा त्या परिसरातलीच ही मुलं आहेत आणि त्याच्यामुळे दोघांनाही अटक केली जाईल. एकूणच घटना ही अत्यंत गंभीर होती. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली. ते स्वतः रात्रभर वाडा पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून होते. वाडा पोलीसची पूर्ण टीम ही रात्रभर त्या मुलीचा शोध घेत होती, कारण नागरिकांचा दबाव वाढत होता. अशा वेळेस वाडा शहरातील सर्व नागरिक हे एकत्र होताना सर्वांनी काल पाहिले. म्हणजे प्रत्येकाच्या डीपीवर, प्रत्येकाच्या स्टेटसवर, अगदी प्रत्येकाच्या सोशल मीडियावर स्वराचा फोटो फिरत होता, व्हायरल होत होता आणि या मुलीबद्दल जर कोणाला काही माहिती असेल तर ती त्वरित कळवावी असं सांगितलं जात होतं. रात्रभर नागरिकही पोलीस ठाण्यामध्येच होते. अगदी सकाळीच जेव्हा ही बातमी मिळाली
तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला, सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा शंका कुशंकांना वेग आला. SP बाळासाहेब पाटील यांनी 11च्या सुमारास, आज 11 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की काही गैरसमजात ज्या वडिलांच्या बाबत, या मुलीच्या वडिलांच्या बाबत, म्हणजे विश्वास शेलार हे जे शिक्षक आहेत त्यांच्या बाबत समीर ठाकरे यांचे काही गैरसमज होते आणि त्या गैरसमजातून त्यांनी या मुलीचं अपहरण केलं होतं. ज्यावेळेस मुलीचं स्टेटमेंट नोंदवलं, मुलीकडून माहिती घेतली, त्यावेळेस मुलीने सांगितलं की मला आधी तिथून उचललं, त्याच्यानंतर वापीला नेतो असं सांगितलं, 80ला आणलं आणि त्यांनी सांगितलं की तुला आम्ही पकडून ठेवलं तेव्हा तुझे वडील आम्हाला पैसे आणून देतील. म्हणजे एक क्लू मिळाला की पैशांसाठी हे अपहरण केलं होतं. आता मुलगी काय सांगते त्याच्यावरनं पोलिसांचा तपास सुरू झाला. तिच्या वडिलांना आम्ही विचारलं की नक्की काय घडलंय, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे समीर ठाकरे आहेत यांची चाणक्य अकॅडमी या नावाचे क्लासेस संस्था आहे. या क्लासेसमध्ये ज्यावेळेस त्यांचे पार्टनर राहुल पाटील होते, ते त्यांची पार्टनरशिप तुटली, ते बाहेर गेले आणि ते बाहेर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझा आता या क्लासेसचा संबंध नाही. त्यावेळेस मी माझ्या मुलीला त्या क्लासमधून बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर तो राग या समीर ठाकरेच्या मनामध्ये होता आणि त्याच्या क्लासला मी पाठवत नाही आणि म्हणून माझ्या मुलीला पळवलं, हे एकच कारण आहे. खरं तर या कारणावर कुठलाही सुज्ञ माणूस, या शहरातील कुठलाही नागरिक विश्वास ठेवणं शक्य नाही. म्हणजे क्लासेसमधून तिला घरी बोलवलं किंवा क्लासेसमध्ये तिला पाठवलंच नाहीये, ते क्लासेस आपण सोडलं म्हणून मुलीला पळवण्यापर्यंत शिक्षकांची मदत जाईल असं काही वाटत नाही. म्हणजे वाड्यातील कोचिंग क्लासेस हा एक गंभीर प्रश्न आहे. म्हणजे या निमित्तानं, म्हणजे काल संध्याकाळी जेव्हा 5 वाजता मुलीचं अपहरण झालं त्याच्यानंतर सोशल मीडियावर जे काही फिरत होतं त्यामध्ये पूर्णतः कोचिंग क्लासेसमध्ये काय चालतं ते सगळं उघड झालं. म्हणजे खरं तर तोच स्फोट होईल असं वाटलं होतं, पण तो काही स्फोट झाला नाही. तो लवकरच स्फोट होईल, कारण कोचिंग क्लासेसमध्ये जे चालतं ते भयावह आणि भयानक असं चालतं. आता या निमित्ताने कोचिंग क्लासेसमधली ही मुलगी शिक्षकांनी पळवून नेली आणि ती पैशासाठी नेली. आत्तापर्यंत, म्हणजे आज हे सगळं प्रकरण उघडकीस झाले, आत्तापर्यंत तर हे दिसतं. मग त्याची चर्चा सुरू आहे, त्या चर्चेला ही वाचा फुटली पाहिजे. पोलिसांनी खरं तर हे प्रकरण मनावर घेतलंय, पुन्हा असे प्रकार घडू नयेत. म्हणजे एक 12 वर्षाची मुलगी अगदी निर्दयीपणे पळवली जाते आणि तेवढ्याच निर्दयीपणे तिचे हातपाय बांधून रात्रभर तिला उपाशी ठेवलं जातं. पोलीस जर पोहोचले नसते तर त्या मुलीचं काय झालं असतं, हा मोठा प्रश्न आहे. खरं तर फॉर्म हाऊस 80 गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे, सुनसान जागेमध्ये. अशा ठिकाणी 12 वर्षाच्या मुलीला ठेवणं, कोंडून डांबून, हा प्रकार अत्यंत निर्दयी आहे. त्यामुळे पोलीस या आरोपींना काही तसं सहजाची सोडणार नाहीत. आरोपींवर कारवाई होत असतानाच नेमकी ही घटना का घडली याचाही शोध आता पोलिसांनी घ्यायला हवा. खरं तर हे प्रकरण सगळंच्या सगळं आहे, हे मुलीचे वडील विश्वास शेलार यांच्या भोवती फिरते. विश्वास शेलार ही सध्या कडिपाडा हे विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे, तिथल्या प्राथमिक शाळेत ते शिक्षक आहेत. त्याआधी ते पालघर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागामध्ये कार्यरत होते. म्हणजे ते शिक्षक इकडे होते, मग त्यांची नेमणूक खास करून तिकडे केली होती. शोध इथून सुरू झाला पाहिजे की त्यांची नेमणूक पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात का केली होती आणि ते नेमकं कोणतं काम करत होते. त्याच्यामुळे कारण असं आहे की पालघरचा शिक्षण विभाग हा भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. म्हणजे ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे होते तेव्हा त्यांनी बदली घोटाळा बाहेर काढला होता. त्याच्यानंतर भरती घोटाळा बाहेर आला. ज्या माध्यमिक शाळा त्यांच्याकडून वसुली केल्याचा घोटाळा बाहेर आला. म्हणजे अनेक घोटाळे या शिक्षण विभागाचे सुरू आहेत आणि या घोटाळ्यामध्येच मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक झालेली आहे असं सगळ्यांचं ठाम मत आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती
म्हणजे पालघर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, म्हणजे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी या घोटाळ्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करतात, सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात, काहीतरी मिळेल किंवा मिळालं असेल म्हणून दुर्लक्ष करतात, आणि त्याचे परिणाम हे असे व्हायला लागलेले आहेत. एका शिक्षकाची मुलगी ती क्लासमधून बाहेर काढले, त्या क्लासला जात नाही म्हणून कोणी पळून येईल असं होत नाही. कधी तसंही घडलं असेल, पण जो आरोपी आहे, म्हणजे जो पकडलेला आहे समीर ठाकरे, हा एक अकॅडमी चालवतोय, चाणक्य अकॅडमी. म्हणजे वाड्यातली तशी नावाजलेली अकॅडमी आहे. चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याचा तिथं रिझल्ट लागत होता. त्याचं वय 30 वर्ष आहे, सुशिक्षित आहे, शिक्षित आहे. म्हणजे अनिशेत हा गाव हा पूर्णतः सुशिक्षित लोकांचा गाव समजला जातो. गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक तिथे नाहीत. समीर ठाकरे हाही गुन्हेगार नाही, आणि तो गुन्हेगार असताना, सुशिक्षित असताना तो 2 मित्रांना बरोबर घेतोय आणि मुलीच्या अपहरणाचा कट रचतोय, तो यशस्वी करतोय. त्यावेळेस त्याचा मागचा उद्देश होता, म्हणजे पालक सांगतायत, मुलीचे वडील जे सांगतायत की पैसे मिळतील म्हणून त्यांनी हे केलं. आणि समीर ठाकरेचाही उद्देश पैसे वसूल करणं हाच होता. मात्र कोणते पैसे वसूल करणार? वाड्यामध्ये अनेक कोट्याधीश आहेत. म्हणजे वाडा हे छोटंसं शहर आहे. आता या शहरामध्ये किती श्रीमंत लोक आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. कोणाकडे किती पैसा असेल हेही सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये एका शिक्षकाच्या मुलीचं पैशांसाठी अपहरण केलं जाईल असं कुणालाही वाटत नाही. मग विश्वास शेलार यांच्याकडे कुठला पैसा आला, त्यांच्याकडे किती पैसा आहे, त्यांनी समीर ठाकरे यांच्याकडून काही घेतले होते का? कारण पोलिसांना जे स्टेटमेंट समीर ठाकरेंनी दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आमचे पैसे हे बुडवलेले आहेत, आमचे पैसे डुबवलेले आहेत. आम्हाला शिक्षक म्हणून लागण्यासाठी टीईटीची परीक्षा असते, ती पास होण्यासाठी अशा अनेक लोकांकडून त्यांनी पैसे घेतले होते, आणि हे पैसे आम्ही वारंवार परत मागत होतो. मात्र आम्हाला हे पैसे परत दिले नाही. ते पैसे वसूल करण्यासाठी हा प्रकार केलाय असं त्याचं म्हणणं होतं. आता हे सगळं ऑफ द रेकॉर्ड. पण ज्यावेळेस पत्रकारांनी सांगितलं की आम्हाला आरोपीच्या व्हिज्युअल्स पाहिजे आहेत, त्याची काही फुटेज आम्हाला पाहिजे होतं, त्यासाठी तो बाहेर काढलं. आणि तो बाहेर येताच त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की पत्रकार बंधूंनो, टीएटी घोटाळा बाहेर काढा. समीर ठाकरे त्यावेळेस टीएटी घोटाळा बाहेर काढा असं का म्हणाला, हा मोठा प्रश्न आहे. आता हा टीएटी घोटाळा पूर्ण महाराष्ट्रात गाजतोय. नुकतंच अब्दुल सत्तार जे आता मंत्री झालेत त्यांचं मंत्रीपद जाता जाता वाचलंय. त्यामुळे टीएटी घोटाळा घराघरात पोहोचलाय. पालघर जिल्ह्यामधला हा घोटाळा खूप मोठा आहे. याच्यामध्ये विश्वास शेलारांचा सहभाग होता का या दृष्टीने तपास करावा लागेल. जी मागच्या वेळेस भरती झाली त्या भरतीमध्ये जे काही पैसे जमा झाले, जे काही गोळा केले गेले शिक्षण अधिकाऱ्यांच्या नावानं, त्याच्यामध्ये विश्वास शेलार होते का? त्याच्यामध्ये अल्पसंख्याक शिक्षकांची भरती झाली, त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला, त्याच्यामध्ये विश्वास शेलारांचं नाव होतं का? समीर ठाकरे हे स्वतः नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि नोकरी मिळत नव्हती म्हणून ते क्लासेस चालवत होते. मग त्यांनी विश्वास शेलारांच्या माध्यमातून असे काही व्यवहार केले होते का? या दृष्टीने जर तपास झाला, म्हणजे आता सहानुभूती मुलीच्या वडिलांकडे, मुलीच्या कुटुंबियांकडे, आणि ते साहजिकच आहे. अशी घटना घडायला पाहिजे नको होती. पैसे वसूल करायचे जर असते म्हणून एखाद्या मुलीला पळवायचं, ही अत्यंत घातक आणि वाईट गोष्ट आहे. मात्र त्याच वेळेस ही सुशिक्षित मुलं, ही तरुण मुलं या स्टेजला का जातात? म्हणजे समीर ठाकरेने मुलगी ती पळवल्यानंतर नेमकं काय होईल हे त्याला माहित नसावं असं त्याला भाग नाहीये. पण शेवटी उद्वेगाने म्हणा, वैतागून म्हणा, किंवा दिलेले पैसे वसूल करण्यासाठी म्हणा, याच्यासाठी ही गोष्ट केलेली आहे का या दृष्टीने जर पोलिसांनी तपास केला तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामधील अधिकारी आणि काही पदाधिकारी हे जेलमध्ये जातील, एवढी भयावह अशी परिस्थिती पालघर जिल्हा शिक्षण विभागाची. आणि म्हणून आता ह्या सगळ्या प्रकरणाचा शोध घेताना हा टीएटी घोटाळा काय, समीर नेमका काय सांगतोय, जरी तो आरोपी असला तरी तो नेमकं का म्हणतोय, त्यांनी हे कृत्य का केलं, या दृष्टीने जर तपास झाला तर खूप मोठा गैरव्यवहार बाहेर येण्याची शक्यता आहे. हे जे शिक्षक आहेत विश्वास शेलार, ते आपल्या शाळेवर किती वेळा जायचे, कधी जायचे,
ते जिल्हा परिषदेमध्ये किती वेळ असायचे, कोणत्या शिक्षण अधिकाऱ्याची त्यांची जवळीक होती, कोणाच्यासाठी ते काम करायचे, या सगळ्या गोष्टींचा जर तपास झाला तर पहिल्यांदा 2014 पासून आतापर्यंतचे आलेले शिक्षण अधिकारी हे जेलमध्ये जातील आणि सगळे जिल्हा परिषद मधले व्यवहार हे उघड होतील. कारण भूमिपुत्रांवर अन्याय झालाय, स्थानिकावर अन्याय झालाय आणि पैसे घेऊन हे घोटाळे केले गेले. तो टीएटी घोटाळा असेल, शिक्षक भरती घोटाळा असेल, तो बदली घोटाळा असेल, या सगळ्यांना जबाबदार जिल्हा परिषदेतले काही शिक्षक जे आहेत ते दलाल म्हणून जिल्हा परिषदमध्ये वावरतात. हे दलालांचा जो वावर आहे, या दलालांच्या माध्यमातून जे नागरिकांना लुटले जाते त्याच्यामधून होणारा जो उद्रेक आहे तो खूप मोठा असेल. म्हणजे समीर ठाकरे यांनी जो प्रकार केलेला आहे तो त्यांनी ज्यांनी पैसे घेतले असतील नसतील हा भाग वेगळा, पण त्या शिक्षकाची मुलगीच पळवून नेण्याचा आणि त्याच्या माध्यमातून पैसे वसूल करण्याचा तो प्रयत्न केला. मात्र पूर्ण जर प्रकरण बाहेर आलं तर त्याच्यामध्ये पूर्ण जिल्हा परिषद हादरून जाईल, पालघर जिल्हा हादरून जाईल, अशी ही घटना आहे. म्हणजे जे आता भासवलं जात आहे, जे सांगितलं जात आहे की त्या मुलीला क्लासमधून काढलं की आम्हाला क्लासमधून नाही पाठवायचे, मी शिक्षक, मी तिला घरी शिकले, एवढ्या कारणामुळे कुठलाही संस्थापक म्हणजे एखाद्या क्लासेसचा संस्थापक मुलीचं अपहरण आणि एवढ्या घाणेरड्या पद्धतीने करणार नाही. म्हणजे समीर ठाकरेंच्या डोक्यामध्ये राग किती होता की त्याच्या घरात जवळून मुलगी पळवली. खरं तर पीजे हायस्कूलमध्ये गेली, तिथनं तिला उचलता आलं असतं किंवा मधल्या रस्त्याने त्यांनी काहीतरी केलं असतं, पण तसं न करता त्यांनी थेट त्याच्या घराजवळूनच तिला गाडीत कोंबले, अत्यंत चुकीच्या पद्धतीने तिला गाडीत कोंबले. त्याच्यानंतर हातपाय बांधून ठेवले, रात्रभर तिला उपाशी ठेवले. हे एवढं घातक कृत्य हे समीर ठाकरेंनी का केलं? तो गुन्हेगार आहेच, मात्र त्याच्या पलीकडे त्यांनी आतापर्यंत असे किती गुन्हे केले? कारण ही सगळी मुलं जी आहेत, म्हणजे दिवशी दोन जे फरारी आहेत, या दोन फरारी मुलांबद्दल सांगितलं जातं की त्यांचा या घटनेशीच काय संबंध आहे. त्यांना समीरने सांगितलं आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत आणि त्या पैशाच्या माध्यमातून मी तुम्हाला काही पैसे देणार आहे आणि म्हणून तुम्ही माझ्याबरोबर चला. त्यांचा रोल एवढाच असणार आहे. पोलीस तपासात या सगळ्या गोष्टी उघड होतील. घटना आत्ताच घडले, त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी आत्ताच काही सांगता येणार नाही. मात्र संपूर्ण प्रकरण हे संशयास्पद आहे. वाडा शहराला काळिमा फासणार आहे. ज्या पद्धतीने सुशिक्षित पोरं असं करायला लागले, लहान लहान मुलींना पळवून नेणं, त्यांना डांबून ठेवणं, अशी कृत्य करायला लागले, याचाच अर्थ आपण अराजकतेच्या वाटेवर आहोत. म्हणजे खरं तर पालकांच्या पापाचे बळी म्हणून ही मुलं आता ह्या सगळ्या शिक्षा भोगतात का, हा प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणूनच पोलिसांनी अत्यंत जबाबदारीने या सगळ्या गोष्टी आता उघड केल्या पाहिजेत, लोकांसमोर ठेवल्या पाहिजेत. कारण पळवून नेणारे, ज्याच्या क्लासमध्ये ही मुलगी शिकत होती त्यांनी तिला पळवून नेलंय. त्याच्यामुळे त्यावेळीची सिच्युएशन काय असेल, कधी मुलगी तर ओळखते त्या शिक्षकांना, त्यांच्याकडे शिक्षण घेत होती, किंबहुना त्यांची घरं किंवा त्यांचे फ्लॅट्स काहीतरी नातेवाईकांच्या जवळ जवळ आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या ओळखीच्या होत्या. आणि तरी सुद्धा ह्या स्टेजला ही लोक का गेली? आता मुलगी म्हणते मला मारण्याची त्यांनी धमकी दिली पण मला मारलं नाही, तुझे वडील पैसे आम्हाला देतील एवढंच आम्हाला सांगितलं, मला वारंवार ते धमक्या देत होते, मात्र धमक्या देताना त्याने आम्हाला हातही लावला नाही, मला त्यांनी मारलं नाही असं त्यांनी स्पष्ट कबूल केलं. म्हणजे मीडियासमोर हे दोन्ही व्हिडिओ, एसपीची पत्रकार परिषद जे बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद, त्या मुलीचं स्टेटमेंट म्हणजे स्वराचं स्टेटमेंट, ह्या दोन्ही गोष्टी या चॅनलवर आहेत. म्हणजे तुम्ही जर त्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की काय परिस्थिती आहे. म्हणजे खरं तर आताच सगळं हे उघडकीस झालंय, त्या सीसीटीव्ही फुटेज हे तपासले म्हणून. म्हणजे प्रत्येक नगरामध्ये सीसीटीव्ही किती महत्वाचे आहे हे आता लक्षात येईल. म्हणजे आम्ही 11 वर्षापूर्वी शरद नगरमध्ये पूर्णतः सीसीटीव्ही लावलेले आहेत. म्हणजे प्रत्येक बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही आहेत, इंटिरियर सीसीटीव्ही आहेत. वाडा शहरामध्ये पूर्णतः प्रत्येक बिल्डरने किंवा ज्या वस्तीमध्ये लोक राहतात तिथे प्रत्येकाने हे जर सीसीटीव्ही जर लावले नाही तर आता ह्या गोष्टी खूप विकोपाला जातील. म्हणजे वसई आयुक्तालयाने जे काही आकडेवारी जाहीर केले 362 मुलं पळवलीत. आता त्याच्यापैकी ही घटना नाही आहे, ही घटना पैसे वसुलीची आहे. आता पैसे कसले होते, कसली वसुली होती हा भाग नंतर नाही, पण टीईटी जो घोटाळा झाला त्याच्याशी जर हे सगळं काही संबंधित असेल तर पोलिसांनी या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं गरजेचं आहे. कारण पकडलेला गेलेला आरोपी हा काही गुन्हेगार प्रवृत्तीचा नाही, तो
गुंड नाही, म्हणजे एसपीनी खूप चांगलं सांगितलं की गुंडांनी केलेलं हे अपहरण नव्हतं, ते सराईत गुन्हेगार नव्हते, आणि त्याच्यामुळं जे काही घडलंय ते खूप गुंतागुंतीचं आहे. म्हणजे आरोपी हा शिक्षण क्षेत्रातील आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असताना त्यांनी हे केलेलं कृत्य हे अत्यंत घृणास्पद आहे आणि म्हणून त्याच्यावर कारवाई कठोर झाली पाहिजे हे तर आहेच. मात्र त्यांनी हा प्रकार का केला याचाही शोध घेणं गरजेचं आहे.